हरि हरि जय जय राम कृष्ण हरि Hare
करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहार 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 डोळे धुरे भरून राव नाका डोळे धुरे भरून राव नाका डोळे धुरे भरून राव नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान क्षणोक्षणी हाती करावा विचार 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 करावा विचार क्षणोक्षणी हाती
टाळी मुखानं भजन करावं कीर्तनाचं खरं स्वरूप म्हणजे विनेकरी आहे आणि विनेकरी बाबाला एक चादरा नाव करायला बरं का क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अभिषेका तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमहरताची नाशिवंत देह जाणार सकळ अविष्यका तो काळ सावधान तो कामणीह लोकीचे व्यवहारी तो कामणीह लोकीचे व्यवहारी नका डोळे दुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सखळ अविष्यका तो काळ सावधान विढाल महायोग पीठित भीमरत्यावरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागतदिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा प्रथम नमन दोसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो लागिलो तुमच्या निज चरणासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्या विढाल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया परभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अविष्यका तो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदाय लाळलेला गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारे
देव मान्य संत, संत मान्य संत, वारकरी मान्य संत. वारकरी संप्रदायाची पताका प्रत्येकाच्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जर रवण्याचं काम जर कोण्या साधून केलं असेल तर आघाडीवरती नाव येतं महाराज. त्या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया. तुकोबाराय म्हणजे नेमकी काय? वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबा, गाथा देणारे तुकोबा, मनामनात भगवंताचं भजन करणारे तुकोबा. ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा, नाम म्हटलं का नामदेव राया, शांतीचा खांब म्हटलं पैठणचे नाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं का देहूचे तुकोबाराया. विठाल हो, वारकरी भूषण असणारे जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराया. एक साधा साधू महाराज पण अखंडपणे भगवान परमात्म्याचं भजन केलं आणि जणू काही तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. त्या साधूची त्या ठिकाणी गोड असा अभंग चार चरणाचा, नाशिवंत देहाला केलेला उपदेश आणि नवे नवे आमच्या शरीराला केलेला उपदेश. भल्या माणसा जन्माला येऊन क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, पण कोणता विचार करायचा हा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तराव या परभव सिंधू. क्षणाक्षणाला जन्माला येऊन क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. या अंतकरणाला विचार पाडण्याकरता त्या ठिकाणी महाराज तयार करायचं आहे अंतकरण. पण विचारामध्ये अनेक विचार आहे. लोकांचा वाईट करण्याचाही विचार आहे, लोकांचं नास्तिक कार्य करण्याचाही विचार आहे, चोरी करण्याचाही विचार आहे, भामट्यापणा करण्याचाही विचार आहे. पण जगद्गुरूंनी जो विचार सांगितला ना तो भगवान परमात्म्याच्या नामाचा विचार सांगितला. विठाल ही भवसिंधू नावाची नदी जर तरुण जायचं असेल, हा भवसिंधू नावाचा संसार जर तरुण जायचं असेल ना माई बापा हो, तर तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा त्या ठिकाणी त्या पांडुरंगाला आपलंसं करावं लागेल. आणि त्याचा विचार जो आहे तो फक्त भगवान परमात्म्याच्या नामाचा आहे, नामस्मरणाचा आहे. मुखामध्ये 1 मिनिट जरी त्याचं भजन आलं दिवसभरामध्ये तरी तो त्या ठिकाणी विचार सफल झाला. ना शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. महाराज हे तुमचं माझं शरीर जे आहे हे नासक आहे, हे शरीर कुचकय महाराज. हे शरीर मिळण्याकरता सुद्धा फार मोठं भाग्य लागतं महाराज. पण भाग्यानं हे शरीर मिळालं, हा जन्म मिळाला, हे गाव मिळालं, हा महाराष्ट्र मिळाला. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत महाराज. मग तुम्हा आम्हाला आमचं जीवन जर सफल करायचं असेल तर आम्हा तुम्हाला सावध होणं ही फार काळाची गरज आहे. पण सावध होऊन करायचं काय महाराज? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडीनं परमार्थ करावा लागेल, पण परमार्थ तातडीनं करायचा आहे. पण कोणाच्या संगतीत जाऊन? संत समागमे म्हणजे संताची संगत लागली का जीवन तुमचं माझं धन्य होणार आहे. एकदा संताचे विचार आमच्या अंतकरणामध्ये रुजू झाले, संताचा हात धरला किंवा संताचे पाय धरले, संताची कृपा झाली का आमचं तुमचं जीवन धन्य होणार आहे. मग काय करायचं? संताची संगत लागल्यावर महाराज तुका म्हणी हलुकीचे व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहू. तुकोबराय म्हणताय बाबा त्याचंही कल्याण आणि आपलंही कल्याण याच्यातच आनंद घ्या. जे वाईट विचार अंतकरणामध्ये असेल, जे पाप हृदयामध्ये साठलेलं असेल ते धुवून काढण्याची ताकद या ठिकाणी या भगवान परमात्म्याने दिलेल्या शरीरामध्ये आहे. पण या शरीरानं त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून जो वाईट धूर डोळ्यामध्ये भरलेला आहे तो बाजूला सारा, असे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाल पवित्र अशा भूमीमध्ये, पवित्र अशा नगरीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. निमित्त सर्वांना माहिती आहे, श्रद्धाचं निमित्त आहे. पण श्रद्धा का घालावं महाराज? श्रद्धेनं केलं जातं त्याला श्रद्धा असं म्हटलं जातं बरं का. आत्म्याला सद्गती प्राप्त करण्याकरता, आत्म्याला मोक्ष प्राप्ती करण्याकरता, आत्मा भगवंताच्या स्वाधीन प्राप्त करण्याकरता आजचं जे श्रद्धा आहे तो श्रद्धाचा विधी म्हणजे 12 वाजता हा देह भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी स्वरूप स्थितीला किंवा भगवान परमात्म्याच्या पायाच्या स्थितीला किंवा स्वर्गामध्ये, नरकामध्ये किंवा वैकुंठामध्ये सांगण्याकरता चित्रगुप्त बसलेला आहे. त्या चित्रगुप्ताकडे जाऊन मोक्ष प्राप्ती करण्याचा दिवस म्हणजे आजचा आहे. ज्ञानदानाबरोबर अन्नदान, अन्नदानाबरोबर महाराज त्या ठिकाणी महाराज आपल्या सर्वांना अन्नदान, ज्ञानदान, त्या ठिकाणी महाराज वस्त्रदान असेल, नवे नवे त्या ठिकाणी महाराज ब्राह्मणांचा विधी असेल, मोक्ष प्राप्ती करण्याकरता केलेलं कार्य माणसाचं त्या ठिकाणी महाराज सफल करण्याकरता, शेवट भला करण्याकरता आजचं हे श्राद्ध आहे. विठाल हो, प्रत्येक जीवाला यायचं आहे, प्रत्येकाला जायचंय राजा हो. जो आला तो जाणारच आहे महाराज. अरे राजालाही जावं लागलं, राजाच्या बापालाही जावं लागलं, तुम्हा आम्हालाही जावं लागलं, आमच्या तुमच्या पोरांनाही जावं लागलं.
महाराज देवालाही यावं लागलं, देवालाही जावं लागलं, देवाची पोरं आली त्यांनाही जावं लागलं. महाराज इथे कोणीच थांबलं नाही. महाराज फक्त आहे तोपर्यंत आहे म्हणायचं, ज्या दिवशी गेलं त्या दिवशी गेलो म्हणायचं. विठाला हो, अखंडपणे परमार्थ केलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि बळीराम दादांचा त्या ठिकाणी वडील आहे. बळीराम दादांचे वडिलांचं श्राद्ध आहे बरं का. आणि या श्राद्धाच्या निमित्तानं हरिकीर्तन आहे. महाराज कीर्तन कशा करताय माहिती का? ब्राह्मणांचा विधी झाला. काही म्हणतील महाराज श्राद्धाचा विधी केला, वेद मंत्र पठण झालं, आता अन्नदानही केलं आणि त्या अन्नदानातही लई मोठं पुण्य आहे. सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे, केलं ना महाराज. ब्राह्मणांचा विधीही केला, मग कीर्तन करायची गरज काय? एक सांगू महाराज तुम्हाला, एक वेळा ब्राह्मणांचा विधी एखादा अपुरा राहिला असेल, अन्नदानामध्ये एखादी त्रुटी राहिली असेल, अन्नदानाची त्रुटी आणि ब्राह्मणाचा विधी पूर्ण करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात आहे. महाराज दशरथ पांडुरंग पटेल निर्मळ दादा आपल्यातून निघून गेलेले आहे. डोंगराड गेलेला सूर्य परत दिसतो, पण मातीआड गेला बाप परत जगाच्या बाजारात कधी दिसत नाही. माणसं निघून जातात महाराज. काही लोक स्वतःसाठी जगतात, काही लोक जगासाठी जगतात. जे स्वतःसाठी जगतात ते या जगामध्ये काहीच लिहून ठेवत नाही, पण जे जगासाठी जगतात त्यांची काहीतरी कीर्ती या जगामध्ये अमर राहते. महाराज तू का म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तशी महाराज केलेलं पांडुरंग परमात्म्याचं भजन, केलेली त्या ठिकाणी महाराज भगवंताचं नामस्मरण, लावलेला गोपीचंदाचा टिळा आणि घातलेली पवित्र तुळशीची माळ आणि हरी कीर्तनामध्ये टाळ घेऊन वाजवलेला टाळ, महाराज हे पांडुरंगाचं भजन कधीच कमी पडत नाही. करा हरिभक्ती महाराज, करा हरिभक्ती पर लोका येईल कामा, किंवा अंतकाळीचा सोयरा माझा विठोधरा. महाराज हो, या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं केलेलं नामस्मरण आणि केलेलं चिंतन कधीच वाया जात नाही. लक्षात ठेवा, पैसा येणारे पैसा जाणारे, धन येणारे धन जाणारे, परिस्थिती बदलणारे महाराज. पण एक सांगू तुम्हाला, पैसा येईल पैसा जाईल, भगवंताचं नाम जे आहे ते नाम घेतलेलं भजन आणि पांडुरंगाचं नामस्मरण हे कधीच आमच्या आयुष्यात पुसणार नाही. त्याची चिंतनाची एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे महाराज, का पुंडलिकानं फक्त मायबापाची सेवा केली तर पंढरीचा पांडुरंग विटेवरती जाऊन उभा राहिला. फक्त मायबापानं केलेलं पांडुरंगाचं भजन आहे. म्हणून दशरथ दादानं केलेला परमार्थ त्यांचा असलेला हा शेवटचा दिवस आहे. महाराज शेवट आज या लेकरांनी केलेला आहे. त्यांच्या पश्चामध्ये त्यांची धर्मपत्नी असेल गंगा भागीरथी पुंजाबाई असेल, त्यांचा मुलगा बळीराम दादा असेल, सून असेल सुनीताताई असेल, त्यांचा त्या ठिकाणी महाराज मुली असतील, त्या ठिकाणी महाराज सुशीलाताई असेल, वत्सलाताई असेल, त्या ठिकाणी महाराज विजयाताई असेल, सुजाताताई असेल. आता आपल्याकडे लई वेळ कमी नाही तर एवढं उतरवलं असतं. विढाल विढाल हो, या आदर्श कुटुंबामधून हा बाप निघून गेलेला आणि बापाचं केलं जातं हे पुण्यस्मरण महाराज, बापाचं केलं जातं श्राद्ध महाराज. हे कोणाच्या नशिबामध्ये नाहीये महाराज. या भगवंताच्या दारात यायला सुद्धा त्या ठिकाणी बहुत जन्माचं पुण्य लागतं महाराज. तेव्हा आम्ही तुम्ही या दारामध्ये येत असतो.
जन्मजन्मीचं पुण्य आहे महाराज आणि या पुण्याची पावती म्हणून तुम्ही आम्ही इथे बसलेले लक्षात ठेवा. ते म्हणाल महाराज असं कसं. अरे राजा हो कधी विचार करा जसा हा दशरथ दादांचा वर्ष श्राद्धाचा सोहळा आहे तसा तुमच्या माझ्या सुद्धा जीवनामध्ये श्राद्धाचा सोहळा येणार आहे महाराज. तुमचं माझं सुद्धा प्रेत पेटवलं जाणार आहे. माणसं विसरून गेली महाराज. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासावया. तो काळ तुमची माझी वाट पाहतोय महाराज. काळाची उडी पडेल बाजीवा. महाराज सोडवणारे या जगामध्ये कोणीच नाहीये. किती कोट्याधीश जरी व्यक्ती असला आणि किती धनानं इस्टेटीनं प्रॉपर्टीनं त्या ठिकाणी भरलेला असला आणि हॉस्पिटलमध्ये हे शरीर जर उचलून नेलं ना पिशवीभर जरी पैसे तुम्ही डॉक्टरला दिले आणि देवाच्या मनात जर देवाच्या मनात नसेल तुम्हाला जगून द्यायचं तर किती पैसा खर्च केला तरी शरीर थांबणार नाही. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे काळ चालेल. आला जीवनाला देह राहिला. काळ आला जीवनाला देह राहिला. साका स्वहळा स्वतःचा कोणी पाहिला. साका स्वहळा स्वतःचा कोणी पाहिला. काळ आला जीवनाला देह राहिला. काळ आला जीवनाला देह राहिला. साका सोहळा स्वतःचा कोणी पाहिला. साका सोहळा स्वतःचा कोणी पाहिला. मूर्ती तुझी होती तेव्हा. कीर्ती तुझी होती जेव्हा. कीर्ती तुझी होती तेव्हा. यमफास पडला जेव्हा घरातून काढला. यमफास पडला जेव्हा घरातून काढला. काळ आला जीवनाला देह राहिला. काळ आला जीवनाला देह राहिला. साका सोहळा स्वतःचा कोणी पाहिला. साका सोहळा स्वतःचा कोणी पाहिला. किती पैसा असला आणि देवाच्या मनात जर तुमच्याविषयी काही भाव नसला तरी या जगामध्ये आम्ही नाही राहू शकत. तुमच्याकडे 1 रुपयाही नसू द्या आणि त्याची कृपा आमच्यावर होऊ द्या. त्यानं जर ठरवलं ना ठेवायचं 1 रुपया सुद्धा नसू द्या तरी तुम्ही जिवंत राहाल महाराज. पण ते जिवंत राहण्याकरता काय करावं लागेल त्या भगवान परमात्म्याचा विचार करावा लागेल. अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार. आ, ओ, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला त्या पांडुरंग परमात्म्याचा महाराज आणणारा, जगामध्ये आणणाराही तो आहे आणि या जगातून नेणाराही तो आहे. लक्षात ठेवा.
येताना रिकामे हाताने आलाय भल्या माणसा, जाताना रिकामे हाताने जाणार आहे. हे माझं ते सगळं त्याच आहे राजा. इथे तू एकटा पोरत्या ठिकाणी आलेला आहे राजा. काहीच नेण्याकरता आलेलो नाहीये तुम्ही, आम्ही लक्षात ठेवा. मुंगी सारखी माणसं दररोज मरताय महाराज. जशा मुंग्यांचा त्या ठिकाणी रांग दिसते ना, तशी हजारो लाखो लोक दररोज मरताय, लाखो लोक जन्माला येत आहे. हे जन्म मृत्यूचं जे राहाडगाड आहे ते दररोजच आहे महाराज. पण लक्षात ठेवा, आहे तोपर्यंत समाधानी राहा, आहे तोपर्यंत प्रेमानं बोला, आहे तोपर्यंत भेटेल त्याला जय हरी म्हणा, भेटेल त्याला रामकृष्ण हरी म्हणा. एखाद्याच्या दुःखामध्ये जरी तो आपल्याशी बोलत नाही, अरे दुःखाच्या क्षणाला त्याच्या पंक्तीत जाऊन बसा, त्याच्या बैठकीत जाऊन बसा, शेवटला कामाला येईल. लक्षात ठेवा विठ्ठल. जीवनामध्ये कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा रागराग करू नका, कोणाला जाणून बुजून अडचणीत आणू नका, कोणाला आपल्यामुळं त्रास होईल असं वागू नका. एखाद्याला आपल्यामुळं त्रास होत असेल तर रस्ता बदलून घ्या महाराज. एखादा कार्य म्हटला म्हणून आरे म्हणल्यात वेळ वाया घालू नका, त्याला जय हरी म्हणाल, पुढच्या कामाला जा, नक्की तुम्हाला यश मिळेल महाराज. विठ्ठल. हो, जीवनात कधी कोणाची लबाडी करू नका, कधी कोणाशी भामट्यापणा करू नका, कोणाला त्रास देऊ नका, कोणाला वाईट वंगाळ बोलू नका, कधी कोणाला शिवी देऊन बोलू नका. ही वाणी जी आहे ही वाणी फार जपून वापरा महाराज. ही वाणी कोणालाही मिळत नाही. मवाळ आणि रसाळ वाणी साधू संतांच्या कृपेने आम्हा तुम्हाला मिळालेली आहे. कारण आपला जो परिसर आहे हा परिसर महाराज बेटाला मांडणारा परिसर आहे. खोपोलीच्या गगनगिरी महाराजांना मांडणारा त्या ठिकाणी परिसर आहे. नारायणगिरी, गंगागिरी बाबा, हरिगिरी महाराज, नाथमीरगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, महंत नारायणगिरी बाबा सारख्या साधूला मांडणारा परिसर आहे महाराज. आम्ही तुम्ही फार भाग्यवान मंडळी आहोत की साधू संतांच्या कृपेनं आम्ही तुम्ही जन्माला आलेलो आहोत महाराज. देवाने एवढी रूपे या जगामध्ये दिली, कुठेही बघा माणसंच माणसं महाराज, माणसंच माणसं. पण एक सांगू तुम्हाला महाराज, काही काहींकडे कोटी कोटी रुपये बाबा, काही काहींकडे कोटी कोटी रुपये. अरे 25-25 लाखाच्या घरापुढे गाड्या आहे. आता लाईव्ह महाराज 25 लाखाची गाडी आहे महाराज. कोटी रुपयाचा बंगला आहे, पण कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये दिवा लावायला माणसं नाहीये राजा. हो, विचार करा, माणसं संपली, देवाची कृपा झाली म्हणून तुम्ही आम्ही जगलो आणि भगवंताच्या दारात बसलो. याच्यापेक्षा काय लागतं महाराज. विठ्ठल. हो भल्या माणसा, आज तुमचा माझा शेवटचा दिवस आहे म्हणून जगा राजा. हो, आजचा दिवस आमचा तुमच्या आयुष्यातला शेवटचा आहे. अरे उद्याचा दिवस उजेडेलच की नाही याचा भरवसा नाहीये महाराज. आजचा दिवस गेला, उद्या उजेडेलच की नाही सांगता येत नाही. रात्री झोपल्यानंतर सकाळी डोळे उघडायचे का डोळे झाकून ठेवायचे. दिवस येईल कैसा महाराज, नाही द्यायचं बरोबर. कोणता दिवस येईल आणि या शरीराला उचलून घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तो काळ तुमची माझी वाट पाहतोय महाराज. देह जाणार जाणार त्याची काळोबा करणार. क्षणात माणसाची माती होणार आहे, क्षणात माणसाची राख होणार आहे. लक्षात ठेवा, आहे तोपर्यंत आनंद घ्या राजा. आहे तोपर्यंत देवाच्या दारात या. तुकोबराईची गाथा वाचा, माऊलीची ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवा, जीवनामध्ये आत्मसात करा. हरिपाठ वाचा महाराज. कीर्तनात 2 शब्द भगवान परमात्म्याचे ऐका, जीवन धन्य होईल. हा नाशिवंत दे महाराज, हा नासक शरीर आहे, कुचक शरीर आहे, कधी बंद पडेल सांगता येत नाही महाराज. काहींचे शरीर बंद पडले, पण बंद पडलेल्या शरीराला सुद्धा जगवलं, त्याचं नाव पांडुरंग आहे. विठ्ठल. हो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची राजा महाराज, घरातून निघाल्यानंतर माणूस घरी येईलच की नाही याची शाश्वती राहिलेली नाहीये राजा. मी सांगत असतो बाबा, पुण्यामध्ये घडलेली घटना आहे.
2 लहान लहान लेकरांनी आपल्या बापाला सांगितलं, बाबा येताना आम्हाला खाऊ घेऊन या म्हणे. बापाची संध्याकाळी 5:30ला ड्युटी संपली महाराज. बाप पोरांना खाऊ आणायला निघाला. एक समोरून भयानक वेगाने आयशर चालला आणि याची मोटरसायकल वेगाने सुरू होती. महाराज आयशरवाल्यानं गतिरोधकावर ब्रेक मारला. याची मोटरसायकल जेवढ्या वेगात होती तेवढ्याच वेगात त्या आयशरला जाऊन धडकली. पोरं संध्याकाळी खाऊची वाट पाहत होती. पोरांना खाऊ नाही आला. बापाचं कपड्यात गुंडाळलेलं प्रेत आलं. महाराज मला सांगा, ते पोरं म्हणत होती, बाबा आम्हाला खाऊ नको, आम्हाला खाऊ नको. बाप वावा बाप वावा बापाचं प्रेत गुंडाळून आलं. लहान लहान लेकरांनी ते प्रेत पाहिलं. कोणी म्हणे बाप मेला, कोणी म्हणे देवा घरी गेला. त्या लहान लेकरांनी बापाच्या तोंडावरून सफेद कापड काढलं आणि बापाला म्हणे, बाबा आम्हाला खाऊ नको, आमचा बाप आम्हाला पाहिजे. गेलेला माणूस परत दिसत नाही माई बाप. म्हणून हात जोडून सांगतो राजा, घरातून निघाल्यानंतर परत आम्ही घरी येऊ की नाही सांगता येत नाही. आणि एक सांगू तुम्हाला महाराज, जिथे 2 तासात जायचं पोचायचंय ना तिथे अर्धा तास लवकर निघा, अजून 2.5 तास लागू द्या, पण वेळेवर पोचा दादा. कुणीतरी आमची घरी वाट पाहतय याचा विचार जीवनात करा. विठाल हो. आणि या जगामध्ये एक सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे माई बाप. जो माणूस चांगलं कर्म करतो ना त्याला या जगामध्ये त्रास आहे, लक्षात ठेवा. वाईटाला त्रास नाहीये. माझ्या ज्ञानोबा तुकोबानं अखंडपणे परमार्थ केला, अखंडपणे भजन केलं महाराज. त्यांच्या द्वारामध्ये वैष्णवांची मांदियाळी जमली. पण पापी आणि कर्मठ लोकांनी माझ्या साधू संताला सुद्धा नाही सोडलं. तुम्ही आम्ही कोण आहे महाराज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला त्रास आहे, थोडा त्रास होईल पण गुण हमखास येईल. लक्षात ठेवा, थोडा त्रास सहन करा पण देव निश्चित आमचं भलं करतो. लक्षात ठेवा, देव कधीच कोणाचं वाटोळ करत नाही. लक्षात ठेवा, देव कधीच कोणाचं वाटोळ करत नाही, पण कर्माचे फळ भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. विठाला हो, कर्म चांगलं करा. ज्ञानोबा तुकोबानं कर्म चांगलं केलं आले आयुष्यामध्ये. आज वारकरी संप्रदायाची पताका उभी राहिली. वारकरी संप्रदायाचा पाया जर कुणी रचला असेल, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबानं रचला आणि वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबाराय झाले. का? शांत आणि संयम ठेवला महाराज. लोकांनी छळवलं, त्रास दिलं, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबाला रागवले नाही. आज फायदा असा आहे का हजारो लाखो वारकरी माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या दारात लोटांगण घालायला जातात. तसे तुम्हालाही लोक त्रास देतील, पण निश्चित त्रास देणारेच लोक आपल्या जो लोटांगण घालायला येतील. फक्त संयम ठेवला पाहिजे. आणि आज दशरथ दादाचं एवढं भाग्य, एवढं भाग्य, एवढं भाग्य. उद्याला अण्णा, उद्याला एवढा मोठा सोहळा आहे माझ्या देहूमध्ये आळंद. त्या ठिकाणी महाराज जगद्गुरूंचा 375वा तुकाराम महाराज बीज सोहळा आहे उद्याला, बरं का महाराज. एवढा मोठा सोहळा, एवढा मोठा सोहळा आहे का महाराज. हजारो लाखो वारकरी माझ्या तुकोबारायच्या त्या ठिकाणी महाराज 375वा तुकाराम बीज सोहळ्याला येणार आहे. कारण महाराज जेवढा जेवढा वारकरी पांडुरंगाचा निष्ठावंत आहे ना महाराज, तो प्रत्येक वारकरी तिथे येणार आहे. कारण ज्या तुकोबाराने आम्हाला गाथा दिली, ऐका बरं, ज्या तुकोबाराने आम्हाला गाथा दिली, तुकोबाने गाथा दिली म्हणून तुमचा माझा माथा शुद्ध झाला. लक्षात ठेवा, हा माथा जर शुद्धीवर कोणामुळे असेल तर माझ्या तुकोबारायचे उपकार आहे. आणि त्या तुकोबारायाला उद्याला 375 वर्ष होत आहे तुकाराम
तुकाराम महाराज वैकुंठ सदैव वैकुंठ गमनाला त्या ठिकाणी पूर्ण होत आहे महाराज 375 वर्ष ज्याला जाता येईल त्यांना अवश्य जा महाराज अखंड हरिणाम सप्ताह फार फार गोड भजने महाराज काल्याच्या कीर्तनाला उद्याची सांगता होणार आहे फार मोठा समाज उद्या तिथे येणार आहे आपण सुद्धा त्या सप्ताहाचे साक्षीदार व्हावं असं जर वाटत असेल तर नक्की आयुष्यातला थोडा तरी वेळ माझ्या त्या ठिकाणी देहूला तुकोबारायच्या सोहळ्याला यावं महाराज फार गोड उत्सव आहे विठाल म्हणून माझ्या माई बाप्पा या जगामध्ये आपल्याबरोबर कुणी नसलं तरी चालेल कुणीच नसू द्या आणि वेळ आली ना या जगाचा नियम आहे सगळे लोक अंग काढून घेतात हात निष्ठून घेतात या जगामध्ये खरे शिल्पकार जर कोण असेल तर तुम्ही आम्ही लक्षात ठेवा तुम्ही आम्ही का आहोत तर आमच्या तुमच्या डोक्यावरती त्या ठिकाणी साधू संतांचा आशीर्वाद आहे साधू संतांचा हात आहे लक्षात ठेवा फक्त एक गोष्ट जपायची राजा हो कुणी नसू द्या आपल्या बरोबर कुणीच नसू द्या गाव नसू द्या भावकी नसू द्या संबंध नसू द्या नातेवाईक नसू द्या पाहुणे रावळे नसू द्या या जगामध्ये आपल्या बरोबर कुणीच नसू द्या फक्त एक व्यक्ती आपल्या बरोबर असला पाहिजे एक व्यक्ती असला पाहिजे तुम्ही म्हणाला असा कोण व्यक्ती त्याचं नाव आहे महाराज त्याचं नाव आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा माझा देव जर तुमच्या बरोबर असेल ना तुम्ही जिंकलात गड्या मागे पुढे उभा आलिया घात जगाचा मालक जर आपल्या बरोबर असेल ना मागे पुढे उभा राहे संभाळीत किती त्रास होऊ द्या मला पण निश्चित देव जर बरोबर असेल ना विजय व्हायला वेळ लागत नाही एक वाक्य तुम्हाला सांगू का महाराज डोक्याला गोपीचंदाचा टिळा लावला म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही महाराज टाळ वाजवला म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही कीर्तन केलं म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही कीर्तन श्रवण केलं म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही काशी गया प्रयाग वाराणसी केदारनाथ बद्रीनाथला गेला म्हणजे पांडुरंगाचा वारकरी झाला असं नाही महाराज दिंड्या केल्या म्हणजे पांडुरंगाचा वारकरी झाला असं नाही खरा खुरा पांडुरंगाचा वारकरी म्हणून घ्यायचा असेल जो घरच्या माय बापाची सेवा करतो तो खरा माझ्या पांडुरंगाचा वारकरी विठाला माझ्या साधू संताला सुद्धा माहिती होतं हे शरीर नासका आहे माझ्या पैठणच्या नाथ महाराजांच्या सोहळ्याला हजारो लोक चालले महाराज एवढा सोहळा उत्सव गोड आहे माझ्या नाथांचा महाराज त्या पैठणच्या नाथ बाबांच्या सोहळ्यामध्ये कधीतरी जा अवश्य महाराज तो सोहळा डोळ्यानं बघा फार आनंद आहे महाराज त्या पैठणमध्ये एक भानुदास नावाचे त्या ठिकाणी नाथ बाबांचे आजोबा राहायचे एवढा परमार्थ होता पण महाराज एक दिवस गावात दौंडी पिटवली गेली का उद्याला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वारीला सगळे वारकरी निघणारे पैठणवरून म्हणून महाराज कुर्मदासाच्या आईला कळालं कुर्मदासाला म्हटली कुर्मदासा अरे जर देवानं तुला हात दिले असते पाय दिले असते तू सुद्धा पंढरीच्या वारीला गेला असता कुर्मदास म्हणतोय आई अगं नाही दिले ना ग देवानं मला जाऊ दे ना ग आई पण भानुदास महाराजांचं कीर्तन आहे गावामध्ये मला तेवढ्या कीर्तनाला घेऊन जा ना ग किती भगवंताविषयी प्रेम असलं पाहिजे महाराज हा ज्याला कळालं ना महाराज हे नाशिवंत शरीर आहे हे भगवंताच्या स्वाधीन होणार आहे त्यानं सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन संताची संगत धरली पाहिजे पांडुरंगाची वारी केली पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे आणि संताची कृपा करून घेतली पाहिजे ऐका ना दादा त्या कुर्मदासानं त्या साधूच्या दारामध्ये नाथ बाबांच्या त्या भानुदास महाराजांच्या दारात गेले भानुदास महाराजांच्या दारामध्ये आईनं पाठीशी बांधलेलं हे बाळ खाली सोडलं दर्शन घेतलं भानुदास महाराजांचं महाराज अंथरूण टाकावं ना अंथरुणात आपण झोपावं तसा कुर्मदास खाली हात नाही पाय नाही ना असा झोपलेला आहे महाराजांनी भजन सुरू केलेलं आहे हात असते देवा तर हातानं टाळी वाजवली असते रे पाय असते पांडुरंगा तर तुझी वारी केली असते रे डोळ्यात अश्रूंच्या धारा त्या कुर्मदासाच्या वाहू लागल्या
आणि जगत पंढरीश पांडुरंग परमात्म्याला विनंती करू लागला, पांडुरंगा मी पण तुझ्या वारीला आलो असतो तर काही माझं चुकलं असतं का विठुराया? सांगणारे पांडुरंगा, अरे तू सगळ्यांचा कुळवाळ त्या ठिकाणी कुरवाळ करतो, सांभाळ करतो, सगळ्यांना तू हवावासा वाटतो रे. आंधळ्याचा तू, पांगळ्याचा तू, दरी त्याला माझं भगवंत आहे. महाराज विचार करा, देवाने आम्हाला हात दिले रे, पाय दिले रे महाराज, तरी आम्हाला देवाचं भजन कराबाची निंदा वाटते, वैर वाटतो. त्याच्या दारात यायची आम्हाला भीती वाटते. राजा हो, भीती वाटू देऊ नका रे. लोक देवाला दुःखात आठवतात, सुखात कोणी नाही आठवत. देवाला सुखातही आठवा, देवाला दुःखातही आठवा. कणाकणात मनामनामध्ये तो आहे. राजा हो, त्या कुर्मदासानं भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि शेवटी महाराज म्हटले, वारकऱ्याहो सकाळी लवकर उठायचं आणि आपल्याला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जायचं. हा कुर्मदास सगळ्यांच्या आधी जागा होता महाराज, झोप नाही लागली. अरे दिंडी जर जवळ आली, दिंडीचे दिवस जर जवळ आले आणि एखाद्या वारकऱ्याला जर पंढरपूरला जायचं असेल ना, त्याला 4 दिवस 8 दिवस झोप नाही लागत. त्याला असं वाटतं कधी मी माझ्या पांडुरंगाच्या भेटीला जाईल आणि कधी मी त्या पांडुरंगाचं रूप बघीन. तसे या कुर्मदासाला वाटलं. सकाळी सकाळी बाबा उठला कुर्मदास. काही म्हणतील पाय नसलेला कसा चालला असेल, काही म्हणतील हात नाहीये आणि कसा पंढरीच्या वाटेला निघाला असेल. देवही काही काहींची लई परीक्षा बघतो. राजा हो, त्या कुर्मदासाला हात नाही बरं का, पाय नाही बरं का, असं लोटांगण घालत 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 निघाला. अंगाची लाई लाई झाली, रक्त भंबोळ झालं शरीर आणि मनात राम कृष्ण हरी भजन आहे, गोविंद गोविंद भजन आहे. अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्मा डोळ्यासमोर दिसतोय. जगाच्या मालकाचं भजन चाललेलं आहे. गाव आलं का गावातल्या दादाला म्हणतोय, दादा अरे पांडुरंगाचे वारकरी येत आहे, त्यांना 2 घास जेव घाला. पण कुर्मदास जेवला नाही बरं. जेवण केल्यानंतर मला चालवणार नाही या भीतीनं कुर्मदास पुढे पुढे चालत होता. अंगाची लाई लाई झाली, अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. पण पांडुरंगाचं ध्यान माझ्या कुर्मदासानं सोडलं नाही महाराज. भानुदास महाराजांच्या घरी जन्मदाती आई आली, कुर्मदास कुठे माझा म्हणून भानुदास बाबाच्या पायावर डोकं टेकवलं. महाराज कुठे माझं बाळ, कुठे माझा कुर्मदास? पांडुरंगानं हात दिले नाही, पांडुरंगानं पाय दिले नाही, पण कुणी नेलं माझ्या कुर्मदासाला? माहित नाही आईला, माहित नाही वारकऱ्याला, माहित नाही गावकऱ्याला, टाळकऱ्याला. कुर्मदास पांडुरंगाच्या भेटीला गेलाय बरं. महाराज हा कुर्मदास लोटांगण घालत घालत चालला. रस्त्यानं दिंडी निघाली माझ्या भानुदास बाबाची. दिवसेमागून दिवस गेले. महाराज भानुदास बाबाच्या वारकऱ्यानं पाहिलं कुर्मदासाला. रक्त भंबूळ झालेला आहे, रक्ताच्या थारुळ्यात पडलेला आहे.
शेवटचा क्षण जणू कुर्मदासाचा आहे की काय म्हणून विठ्ठल विठ्ठल भजन करतोय आणि पांडुरंगाची आस लागलेला कुर्मदास आता मातीत पडलेला आहे. भानुदास महाराज तिथे गेले आणि कुर्मदासाला विचारलं, कुर्मदासा अरे वेडायस की खुळाय राजा? अरे पांडुरंगाच्या भेटीला चाललास ना? अरे मला म्हणायचं ना तुला पालखीत बसवलं असतं, तुला रथात बसवलं असतं. नाही नाही महाराज, आता मला पंढरपूरला जाणं शक्य नाही म्हणावं. त्या कटेवरच्या विठुरायाला म्हणावं, विठुराया तू जगाचा मालक ना रे, तू पंढरीचा पांडुरंग ना रे, तू सृष्टीचा अवतार करणारा ना रे. 28 युगांपासून कटेवर ठेवून विठीवर उभा राहिला ना. ए पांडुरंगा फक्त एक इच्छा आहे रे, पुढचा जन्म जर दिला ना विठुराया, तुटलेले हात मला परत दे रे, तुटलेले पाय परत दे रे. भानुदास महाराज म्हटले, हात कशाला? हातानं टाळी वाजवायला. पाय कशाला? पंढरीची वारी करायला. बरं आणि बाबा भानुदास बाबा परत जर जन्म दिला पांडुरंगानं तर पांडुरंगाला म्हणावं, पांडुरंगा माझ्या जन्मदात्या आई बापाच्याच पोटी जन्म मिळू दे, एवढं सांगा माझ्या पांडुरंगाला. महाराज अरे तुम्हा मला रडू येईल यात काय नवले? पंढरीच्या गाभाऱ्यातल्या विठुरायानं वीट सोडली आणि माझा पांडुरंग माझ्या कुर्मदासाच्या भेटीला आला. कोट गुंतला हो हो नाही महाराज, विढाला विढाला हो नाही दादा. बघा महाराज, त्या ठिकाणी जगाचा मालक आला, भगवान परमात्मा आला. आल्यानंतर महाराज जगाच्या मालकानं त्या ठिकाणी महाराज उशी दिली. उशी त्या ठिकाणी महाराज आपली मांडी म्हणून उशी दिली, तोंडावरून हात फिरवला आणि कुर्मदास म्हणतोय, पांडुरंगा आल्या जन्माचं समाधान झालं रे. आणि क्षणात डोळे मिटले आणि महाराज म्हटले, गेले दिगंबर, गेले दिगंबर विश्वरा विभूती, गेले दिगंबर विश्वरा विभूती, राहिल्याच्या कीर्ती जनामा. विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. महाराज पण कीर्ती का राहिली? माझ्या कुर्मदासाला माहिती होते नाशिवंत शरीर आहे, पण शेवटच्या क्षणापर्यंत पांडुरंगाचा विचार केला आणि महाराज हे त्या ठिकाणी महाराज शेवटचा विचार करत करत देह ठेवला. हे कोणाच्या नशिबामध्ये नाहीये, लक्षात ठेवा. आज आपल्या परिसरामध्ये एक संप्रदायाची फार मोठी हानी झाली महाराज. जणू आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्मा जेवढा आपला महत्वाचा आहे, जेवढा पांडुरंग आपल्या महत्वाचा आहे, तेवढ्याच आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये असणारा संप्रदायाचं व्यक्तिमत्व म्हणजे माऊली बाबा जाधव हे आपल्यासाठी एक पांडुरंगाचं रूप म्हणून जन्माला आले होते. जणू काही नारायणगिरी बाबांचा आवाज भगवान परमात्म्याने त्यांना दिला होता. फार मोठं व्यक्तिमत्व बाबा. मी त्या संप्रदायाबद्दल अभिमानानं बाबांबद्दल एक शब्द बोलून जाईल. पैसा म्हणून कधी परमार्थ नाही केला बाबा त्या माणसानं, कधीच नाही. आपल्या परिसरामध्ये बाबांचं येणं जाणं होतं म्हणून सांगतो. ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये माऊली बाबाला गुरु केलं ना, त्यांचं जीवन धन्य आहे. आणि ज्यांनी ज्यांनी माऊली बाबाच्या पायावर डोकं टिकवलं ते अजून धन्य आहे. माऊली बाबाचं कीर्तन जर सुरू झालं ना महाराज, असं वाटायचं नारायणगिरी बाबाच कीर्तनाला येऊन उभे राहिले की काय. बाबा जर बोलायला लागले ना, बाबांची वाणी अशी होती, सोमनाथ महाराज बरं का मंडळ आपल्या गावामध्ये विढाला विढाला हो माऊली महाराजांची वाणी होती महाराज. असे साधू संत आपल्या त्या ठिकाणी भूमीत जन्माला आले महाराज. जणू काही त्यांनाही काळ कळाला, त्यांनाही या देहाबद्दल कळालं आणि मग ते सुद्धा महाराज
अंतकाळीपर्यंत अंतकालेच मामेव स्मरमुक्तम कलेवरम यत प्रयाती समदभाव यती नात्रत्य संशय. त्यांना सुद्धा कळालं शेवट जर भला करायचा असेल तर रामकृष्णारी मंत्र जपावं लागेल, म्हणून त्यांचा सुद्धा शेवट भला झाला. म्हणून महाराज म्हणताय हे शरीर नाशिवंत आहे, अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, भजन करा विठोबा रखुमाय. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. साधू संतांनी सुद्धा परमार्थ केला तरी साधू संताला जावं लागलं. देव साक्षात देव रूपानं आला तरी देवाला सुद्धा जावं लागलं. माणसानं किती परमार्थ केला किती भजन केलं तरी जावं लागणार आहे. पण महाराज आले आयुष्यात तुम्ही किती पैसा कमवला कोणी नाही पाहणार, धन कमवलं कोणी नाही पाहणार. तुम्ही आयुष्यामध्ये किती लोकांशी आपुलकीनं बोलला, किती लोकांशी प्रेमानं बोलला, आणि महाराज गेल्यानंतर किती लोकांच्या डोळ्यात तुम्ही गेल्यावर पाणी आलं, याच्यावर सर्व त्या ठिकाणी धन्य आहे. आज या कुटुंबाचा आदर्श बाप गेला महाराज. थोड्या वेळा एका 5-10 मिनिटामध्ये आवरून घेतो, काळजी करू नका महाराज. थोडा उशीर सुरू झालं पण काळजी करू नका, वेळेमध्ये सोडतो. विठाल विठाल थोड्या वेळ कीर्तन ऐका. आता संपलं कीर्तन महाराज. शेवटचं ऐका वाक्य. आज आपण इथे बसलेला आहेत ना महाराज, फक्त कोणामुळे असेल तर आपल्या जन्मदाते आई बापामुळे बसलेलं लक्षात ठेवा. त्यांनी जन्म दिला आणि जग दाखवलं, गाव दाखवलं, विश्व दाखवलं, ब्रह्मांड दाखवलं. माई बापाची कृपा झाली म्हणून तुम्ही आम्ही लहानाचे मोठे झालो आणि इथपर्यंत पोहोचलो. काही म्हटले मला हे पद मिळालं, काही म्हटले मला ते पद मिळालं, काही म्हटले मी बंगला बांधला, काही म्हटले मी गाडी घेतली. अरे आई बापाच्या कृपेमुळे सगळं काही झालं हे जीवनात कधी विसरू नका. जे जे आपल्या आई बापाशी बोलत नाही ना त्यांनी आई बापाशी बोला रे. जे जे आई बापाशी बोलत नाही त्यांनी आई बापाशी बोला रे. जीवनातून आई गेली, जीवनातून बाप गेला ना, प्रत्येक वाटेच्या वळणावर जिची आठवण येते ती आई आहे आणि ज्याची आठवण येते तो बाप आहे. अरे गेल्यावर रडत बसण्यापेक्षा, गेल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज डांगाडोंग करण्यापेक्षा आहे तोपर्यंत मायबापाशी बोला रे. जगाच्या बाजारात सगळं काही मिळेल पण एकदा जन्मदाता बाप गेला ना,
परत बाप नाही भेटत राजा. आज पुंजाबाई आईच्या कुंकवाचा धनी गेला. किती म्हातारा झालेला बाप असू द्या, नवरा असू द्या, नाही जावं वाटत देवा घरी. आज महाराज त्या ठिकाणी सुशीलाताईच्या जीवनातून महाराज बाप गेला. त्या ठिकाणी वत्सलाताईच्या जीवनातून बाप गेला. सुजाताताई त्या ठिकाणी विजयाताईच्या जीवनातून बाप गेला. सुजाताताईच्या जीवनातून बाप गेला. परत नाही येणार बाप राजा. किती देवाला नवस केला, देवाला नवस केला का देव पावतो सगळ्यांनी ऐकला असेल. पण देवाला न नवस करता पावणारा देव या जगात जर कोण असेल तर तुमचा माझा बाप हे लक्षात ठेवा. ज्याच्या जीवनात बाप आहे तो लई श्रीमंत आहे, पण ज्याच्या जीवनातून बाप गेला त्याच्या जीवनात कायम अंधारे. लक्षात ठेवा. आहे तोपर्यंत सांभाळा. ज्या दिवशी जाईल त्या दिवशी भाऊ काळजी घे. गाडी हळू चालवून वेळेवर घरी येत जा. हा म्हणणार या जगात कोणी नाही राहणार. विढाल विढाल काळजी घे म्हणणार या जगात कोणी नाही राहणार. लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे सांगू ताई. लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे. अरे हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे. अरे हक्कानं माहेरला यावं. जोपर्यंत माहेरला बाप जिवंत आहे तोपर्यंत लेकीचं माहेर आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला, ऐका माझं वाक्य दादा, ज्या दिवशी माहेरातला बाप गेला हक्काचा चपला सोडणारा उंबरा संपला गड्या. ए तो बाप कसाही असू द्या, बडबड करणारा असू द्या, रागवणारा असू द्या, वेडा असू द्या, घराच्या अंतरुणात बसलेला असू द्या, पण जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत घराचा आधार आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला हक्कानं पाठीवर शब्बासकीचा थाप मारणाऱ्या या जगातलं नातं संपलं. आज बळीराम दादाच्या जीवनामधला बाप गेला. आज दादाने एवढा मोठा ढांगाडोंगात कार्यक्रम घातला, सारा संबंध बोलवला, नातेवाईक बोलवले, पण आज माझा पहाडासारखा बाप नाही याचं दुःख लेकराला आहे. लेक माहेरवरून सासरवरून माहेरला निघाल्या ना पहिली आठवण यायची आमच्या बापाची. अरे आमचा बाप गरीब होता, पण लेकीची पिशवी कधी माहेरवरून सासरला जाताना रिकामी नाही जाऊ दिली, त्याचं नाव बाप होतं. कधी स्वतःला पोटभर जेवला नसेल, स्वतःला पोटभर कपडे घेतले नसेल, पण आयुष्यभर लेकराच्या काळजीमध्ये झुंजत राहिला तो बाप होता. बापासारखा देव माणूस या जगामध्ये कोणी नाही महाराज. बाप स्वाभिमानी असतो, बाप अभिमानी असतो महाराज. बाप कणखर असतो दादा. ज्याच्याकडे आहे तो लई समाधानी आहे. एक सांगू दादा, मोठ्या मोठ्या मंत्र्या संत्र्यांचे टेटस ठेवण्यापेक्षा, मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचे टेटस ठेवण्यापेक्षा, अरे मोठ्या मोठ्या लोकांना जर टेटसला ठेवण्यापेक्षा कधीतरी आपल्या स्वतःच्या जन्मदात्या बापाचा फोटो टेटसला ठेवा. कधीतरी आपल्या स्वतःच्या आईचा फोटो टेटसला ठेवा, डीपीला ठेवा. लय आनंद वाटतो रे. कधी घरी गेला म्हाताऱ्या बापाच्या अंतरुणाजवळ जा, म्हाताऱ्या आईच्या अंतरुणाजवळ जा, आपुलकीनं बापाला मिठी मारण विचारा, अण्णा कशी आहे तुमची तब्येत. अरे आईला विचारा आई जेवली की नाही. लय आनंद वाटतो राजा हो. आयुष्यातून गेली ना लोकांचे आई बाप पाहताना आपल्या आई बापाची आठवण येते, तेव्हा या जगात आई बाप नसतात. लक्षात ठेवा. जसा महाराज नदीचा उगम ज्या दिशेने आहे महाराज, त्या दिशेनं समुद्राची लाट वेगाने येते. जशी लाट वेगाने येऊन तशीच वाहून जाते, तसा बाप नावाची लाट आयुष्यातून गेली का परत नाही दिसत गड्या. गंगेचा हा भोग समुद्राशी गेला, गंगेचा हा भोग समुद्राशी गेला, गंगेचा समुद्राशी गेला, गंगेचा समुद्राशी गेला, परतला नाही कदा काळी, परतला
आयुष्यात कधीच बापाला म्हणू नका काय केलं तू माझ्या करता. अरे काय नाही करत बाप तुमच्या माझ्या करता. हाडाचं पिंड करून रक्ताची शाई करून काबाड कष्ट करतो त्याचं नाव बाप आहे. अरे दाढीचा साबण संपला असेल तर आंघोळीच्या साबणीने दाढी करतो त्याचं नाव बाप आहे. अरे भूक बापाला लागते, जेवण लेकरांना असतं. काठी आई बापाच्या पायाला टोचतात, चप्पल लेकराला असते. आयुष्यभर लेकरासाठी झिजतो ना त्याचं नाव बाप आहे. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराची ओढी. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराची ओढी. या शब्दात लई मोठी ताकद आहे राजो. म्हणून ज्याच्याकडे बाप जिवंत आहे त्यांना आपुलकीनं सांभाळा. वृद्ध आश्रमाची वाट त्या बापाला कधीच दाखवू नका. भीक मागायला कधीच लावू नका राजो. आम्ही जेव्हा कीर्तनाला जातो ना बाबा, काळाची गरज आहे म्हणून बोलतो. हा संप्रदायाबद्दल बोलायचं असतं तर लई बोललो असतो दादा, पण तरी वेळ आपला कमी आहे. पण ही काळाची गरज आहे. एका व्यक्तीने जरी ठरवलं ना आपला बाप आपल्यासाठी देव माणूस आहे, तरी आपलं कीर्तन समाधानी झालं. रस्त्यानं जाताना बाबा 2 टायमाचं जेवण काही काही ना भेटत नाही रे, भिका भीक मागताना अक्षरशः उपाशी राहतात. का माहिती आहे? त्यांनी जन्म दिला पाप केलं, त्यांनी जग दाखवलं पाप केलं, त्यांनी विश्व दाखवलं पाप केलं. माय बापाला कधी भीक मागायला लावू नका. माय बापाला कधी वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका. जैसी करणी वैसी भरणी लक्षात ठेवा. सासू सासऱ्याला कधी छेळू नका. माय बापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. माय बाप आमच्यासाठी दैवत आहे, हेच लक्षात ठेवा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. ज्या बापाकडं मुलगी आहे तो लय श्रीमंत आहे, आणि ज्या बापाला मुलगी नाही ना तो 1000 लोकाला म्हणतो देवानं मला एक तरी मुलगी द्यायला लागत होती. एक वाक्य तुम्हाला सांगत नाही, सगळ्यात जास्त बापाचं प्रेम जर कोणात असेल त्याच्या लेकीमध्ये लय प्रेम असतं गड्या. काळजाचा तुकडा असते लेक बापाची. सांगू तुम्हाला किती प्रेम करतो. कधी आयुष्यामध्ये कधी रडला नाही तुमचा बाप, कधी कोणापुढे झुकला नाही, अरे कधी हादरला नाही, कधी घाबरला नाही. आयुष्यात कधी त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. अरे खायला भाकर नव्हती, उपाशी झोपला, झोप आली नाही. 4 वेळेला घराच्या बाहेर येऊन त्यानं गरके मारले, तसाच महाराज जागा राहून अंथरुणात पडून राहिला, पण कोणाकडे भीक नाही मागितली त्यानं. पण आयुष्यामध्ये एकदा लय रडतो बाप गड्या. ज्या दिवशी त्याच्या लेकीचं लग्न लागतं ना, ज्या दिवशी त्याच्या लेकीचं लग्न लागतो ना, त्यावेळेला पहाडासारखा बाप गुराढोरासारखा रडतो. त्याचं नाव बाप आहे. अरे त्याच्यावर कर्ज झालं म्हणून तो रडत नाही, लोकांचे पैसे कसे द्यायचे म्हणून तो रडत नाही. आज मी केलेलं माझ्या लेकीवरचं प्रेम सासू सासऱ्यांमध्ये गेल्यावर माझ्या मुलीला प्रत्येक हट्ट माझा हा बाप जसा पुरवायचा, तसे सासरवाले लोक माझ्या लेकीचा हट्ट पुरवतील की नाही याच्या करता रडतो. त्याचं नाव बाप आहे. म्हणून हात जोडून सांगतो ताई, किती मोठ्या सासरला तुम्ही राहा, किती मोठ्या पैशावाल्या घरात जा, पण तुमचा गरीब फाटलेल्या धोत्रावाला बाप जर तुमच्या दारात कधी आला ना, त्याला उपाशी पोटी कधी घरून जाऊ देऊ नका. 2 घास कवायना त्याला जेव घाला. लय आनंद वाटतो रे दादा. आणि हात जोडून सांगतो माझ्या माय बापा हो, पुरींचं लग्न करताना जेवढी आपली ऐपत आहे तेवढं स्थळ बघा. लय मोठ्या घरात देऊन पुरीची त्या ठिकाणी महाराज मोठ्या घरात पुरीला दिलं का मोठी लोक या म्हाताऱ्या फाटलेल्या धोत्राची त्यांना लाज वाटते.
मळकटलेल्या आईच्या लुगड्याची त्यांना लाज वाटते. मुलगी सगळं काही सासरचं सण करेल, पण आपल्या जरी आईला आणि फाटलेल्या धोत्रावाल्या मळकटलेल्या लुगड्यावाल्या आईचं दुःख कधीच मुलगी कधी सण करत नाही महाराज. तिचं नाव लेक आहे, लक्षात ठेवा. आज जर कोर्टामध्ये पाहिलं ना दादा, 75% खटले असे चालले महाराज. का त्या ठिकाणी महाराज सासरवाल्या लोकाला आई बापाची लाज वाटते म्हणून मुलगी ते सण करत नाही, म्हणून फारकतीचे त्या ठिकाणी प्रकरण 75% जगात चाललेले आहे महाराज. पण हात जोडून सांगतो ताई, हात जोडून सांगतो दादा, माय बापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. माय बापाला कधी रागवून म्हणू नका, काय केलं तुम्ही आमच्या करता. अरे सगळं काही तुमच्यासाठीच करतो. रागावला असेल, फटकन बोलला असेल, त्याचं वाईट वाटू देऊ नका. प्रेमानं बोला. एक वेळा जीवनामध्ये एखादी पंगत चुकली तरी चालेल, पण आयुष्याची संगत कधी चुकू देऊ नका. अरे साधूची कृपा झाली, जीवन धन्य झालं. संताच्या सानिध्यात जा, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. एकदा प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. म्हणून बाप ज्याला कळाला त्याला सगळं जग कळालं. ज्याला आई कळाली त्याला विश्व कळालं, ब्रह्मांड कळालं. म्हणून सर्व तीर्थांचं रूप म्हणजे मायबाप आहे. म्हणून मायबापाच्या जीवनात कधी पाणी येऊ देऊ नका. जीवनामध्ये मायबापाच्या जीवनात कधी पाणी येऊ देऊ नका. डोळ्यामध्ये महाराज आईबाप हे सर्वस्व आमच्यासाठी आहे. आमच्यासाठी त्यांनी किती वेदना सहन केल्या हे फक्त मायबाप झाल्यावरच कळतं. जो त्या ठिकाणी बाप होईल ना दादा, तेव्हा कळतं बापाची भूमिका काय असते आणि आईची भूमिका काय असते. म्हणून आई बापालाच त्या ठिकाणी सांभाळा. जाता जाता एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल दादा. त्या ठिकाणी आपण श्राद्धाच्या दिवशी सगळे लोक येतात, टोपी टावेल घेऊन अंगावरती त्या ठिकाणी दुःखावट्या म्हणून टाकतात. एक माझं वाक्य जाताना घरी घेऊन जा. तो दुखवाटा टोपी टावेल आपण येऊन अंगावर टाकतो. काही लोक त्या ठिकाणी अंगावर टाकतात आणि टाकलेलं त्या ठिकाणी वस्त्र, टोपी टावेल, शाल, तीच व्यक्ती दुखावट्याची तुमच्या घरी जर तुमच्या पुरीचं लग्न असेल तर ती तुमच्या अंगावरती टाकायला घेऊन येतात. खरं आहे का खोटं आहे दादा? म्हणून एक काम करा, ते टोपी टावेल शाली बंद करा. माझं वाक्य पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. ते टोपी टावेल बंद करा. 1 रुपयाचं पाकिट दुकानातून घ्या, खिशातली 50 रुपयाची नोट त्या पाकिटात टाका. ज्याच्या घरी श्राद्ध आहे त्याला जाऊन द्या. अरे एखाद्या गरीबाच्या अन्नदानाला ते 50 रुपये कामी पडतील. काय वाटतं दादा तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट, जो आई बापाची सेवा करतो, जो आई बापाला सांभाळतो, त्यानंच कीर्तन झाल्यावर श्राद्धांजली द्यायची. जो आई बापाला सांभाळत नाही त्यानं श्राद्धांजलीला सुद्धा उठायचं नाही. काय वाटतं दादा तुम्हाला? पटलं तर पहा, नाही तर सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल. तिसरी गोष्ट, माणूस मेल्यानंतर पाहुणे रावळे येतात, अंगावरती वस्त्र टाकतात. महाराज हजारो लोक येतात, पाहुणे रावळे येतात, 10-20 ड्रेस घेऊन येतात. 10-20 ड्रेस त्या प्रेतावरती टाकण्यापेक्षा, 10-20 ड्रेस त्या प्रेतावर टाकून त्याची राख करण्यापेक्षा 1-2 ड्रेस त्या ठिकाणी त्या प्रेतावर टाका, ते जाळा. आणि बाकीचे जे राहिलेले जे कपडे आहे नवे किंवा जुने, त्याचं गाठोडं बांधा. ज्या दिवशी तुम्ही हस्ती विसर्जनाला जाणार आहे त्या गंगेच्या कडेला गोरगरिबाचे म्हातारे कोतारे हिंडतात, त्यांना जाऊन ते गाठोडं दान करा. हीच खरी श्राद्धांजली. काय वाटतं? पहा. विठ्ठल विठ्ठल. आता दादांची इच्छा आहे का महाराजांवरती बोला, पण महाराज पाठीमागं सुद्धा फार लोक उन्हामध्ये आहे. काळजी करू नका, कधी वेळ भेटला तर नक्कीच छत्रपती बोलू. माझा विषय स्पेशल छत्रपतींचा आहे दादा. म्हणून आज आपला वेळ झालाय, तरी 1 मिनिटामध्ये राजाचं चरित्र तुम्हाला सांगतो. तुम्ही आम्ही सर्वजण या मातीत आहोत ना, इको द्या दादा बरं का, ताजने दादा. त्या ठिकाणी महाराज तुम्ही आम्ही या मातीमध्ये आहोत ना, त्याचं जर कारण काय असेल तर माझ्या छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची कृपा आहे. म्हणून आम्ही तुम्ही या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी आहोत. पहिली पंढरीची वारी जर सुरू कुणी केली असेल त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो माझ्या मावळ्या हो, माझं वाक्य बारकाई नाही का. मग आपल्या गावामध्ये जर छावा चित्रपट झाला असेल तर धन्यवाद, नसेल झाला तर गावात छावा चित्रपट आणा. त्याचं कारण असं आहे, हिंदू धर्म काय आहे, हिंदू धर्माची संस्कृती काय आहे, आणि माझ्या आया बहिणीला कळू द्या, माझ्या पुरुष वर्गाला कळू द्या. छावा
हा चित्रपट पाहायचं कारण एकच आहे, महाराज आपलीच माणसं आपला घात करतात, हा चित्रपटाचा खरा उद्देश लक्षात ठेवा. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखा असा शूरवीर राजा या मातीत कुठे झाला नाही. या डोळ्यांमध्ये लालबुंदा सळ्या घातल्या गेल्या तरी आमचा स्वाभिमान अभिमान गमवू दिला नाही. स्वराज्याच्या माती करता माझ्या संभाजी महाराजाच्या जीभ काटली गेली, संभाजी हादरला नाही. अरे डोळ्यात लालबुंदा सळ्या घातल्या गेल्या, संभाजी हादरला नाही. अरे अंगावरती गरम पाणी टाकलं गेलं, संभाजी हादरला नाही. त्या अंगावर मीठ चोळलं गेलं, संभाजी हादरला नाही. अरे कुणी यायचं तलवारीनं गुडघ्यावरती, त्या ठिकाणी गुडघ्याच्या वाट्या घेऊन जायचं. कुणी यायचं सपासप सपासप संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं वार करायचं. अरे हादरला नाही माझा सरजा संभाजी. अरे छावा वीर शिवांचा पुत्र आहे माझा संभाजी. अरे गणपती भूपती अष्टपती महापती इंद्रचमी जंबपर वाड सोंबपर दावणस्ती दंबपर संस्कृती नहापर सयारा शिवराज आहे. छत्रपतीचा वीर मावळा आहे माझा राजा. माझा संभाजी हादरला नाही, माझा संभाजी घाबरला नाही. अरे संभाजी राजाला या मातीमध्ये माझ्या संभाजी राजाला विचारलं होतं. संभाजी महाराजांना ज्यावेळेला पकडलं गेलं त्यावेळेस संभाजी महाराजांना एक वाक्य विचारलं होतं, संभा अरे मुसलमान व्हायला तयार असेल. औरंगजेब म्हणत होता, संभा तू जर मुसलमान व्हायला तयार असेल तर तुला मी माफ करतो सजा. अरे अखेर 40 दिवस या मातीत अन्याय अत्याचार सहन करत राहिला. थुकला औरंग्याच्या तोंडावर, ए औरंग्या अरे मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, औलाद आमची आहे. अरे आम्ही शूर मावळ्यांचे पुत्र आहोत. अरे यसाजी तानाजी मुरारजी कंकाजी शिवा महाला याच मातीत. अरे दुधाचा अभिषेक करणारे बरेच होऊन गेले परंतु रक्ताचा अभिषेक देऊन स्वराज्य निर्माण करणारे मावळे होऊन गेले. मी मावळा शिवरायांचा आहे. अखेर शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला फक्त या स्वराज्याकरता आणि या हिंदू धर्माकरता. म्हणून आम्ही संभाजी महाराजाला कधी विसरलं नाही पाहिजे. तो चित्रपट गावात आणा आणि आमचं रक्त जे आहे महाराज हे सळसळे लक्षात ठेवा. विठाल विठाल हो. आणि काळाची गरज आहे. आपल्या गावात किती मोठा महाराज आणा, 5 मिनिटं त्या महाराजाला म्हणावं, भाऊ तुला जे सांगायचं ते सांग, 5 मिनिटं धर्मावर बोल. कारण धर्म टिकला तर संस्कृती टिकणार आहे. धर्म टिकला तर तुकोबाची गाथा टिकेल, माऊलीची ज्ञानेश्वरी टिकेल आणि गीता टिकेल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर सांगितलेली. नाही तर माझं वाक्य घेऊन जा उमरीकर, जर आम्ही तुम्ही जागे झालो नाही ना अजून 5 वर्षामध्ये याच गादीवरून आणि याच जागेवरून अनेक नास्तिक प्रवृत्तीचे लोक येतील आणि आमच्या आया बहिणीला समोरून घेऊन जातील. पण आज आम्हाला काळाची गरज आहे आमचा धर्म टिकवणं. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. अरे भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. अरे घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शोभाचा वाघ आहे, तू तर शोभाचा वाघ आहे. राजाच्या मातीतली माणसं महाराज. निदाड्या छातीनं सारा हिंदुस्तान हलून गेला. अरे निदाड्या छातीनं सारा हिंदुस्तान हलून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानी झुकून मुजरा केला असा राजा छत्रपती होऊन गेला. राजा छत्रपती होऊन गेला. राजा हो या राजाच्या मातीतली माणसं आहे. राजाचा जन्म जर ऐकला, संगमनेर तालुका येतो का दादा आपल्याला तुम्हाला? हा आपलं महाराज काहीतरी थोडस दुर्भाग्य ढालं. खरा जन्म शिवाजी महाराजांचा संगमनेर तालुक्यात पेमगिरी नावाचा किल्ला आहे तिथे होणार होता. पण जवळ असणारा मिर्जापूर आणि त्या मिर्जापूर गावाला मिर्झा राजा जयसिंगानं त्या ठिकाणी महाराज पूर्ण कडानं त्या ठिकाणी पहारा ठेवला. आणि मिर्झा सिंग जयसिंगानं महाराज नजर हलवली का आता उद्याला जिजाऊच्या पोटातला गर्भ कापू आणि या स्वराज्याच्या मातीतला छत्रपती नाहीसा करू, असं मनात विचार आला. आणि त्याच रात्री विजयराज भोसलेला ही बातमी कळाली आणि विजयराज भोसलेनं मासाहेबांची पालखी सज्ज केली. आणि रात्रीतूनच महाराज पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे आणि त्या जुन्नर नावाच्या तालुक्यामध्ये शिवनेरी नावाचा गड आहे. त्या शिवनेरीच्या पायथ्याशी जिजाऊला ठेवण्यात आलं. जिजाऊच्या पोटात गर्भ होता. लखुजीराव जाधवानं सांगितलं होतं, आई जगज्जननी तुळजा भवानी जर मला पुत्र झाला या स्वराज्याच्या मातीला वीर जर जन्माला आला तर सोन्या नाण्यानं मढवेल. आणि आई भवानीचं दर्शन घेतलं, शिवाईचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि जिजाऊवरती गडावर पोचल्या. वार वेळ ठरला गेला.
वार वेळ ठरला गेला मिती मध्य तृतीया 1551 इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 चा दिवस उजाडला. शिवनेरीवर राजा जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रणावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रणावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रणावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. प्राणपणाने लढले मावळे निधड्या पुराच्या छातीवर. निघल्या पुराच्या हातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसादार राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसादार राजावर. जय हो. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रणावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रणावर. हो. म्हणून महाराज राजे या मातीमध्ये जन्माला आले म्हणून तुम्हाला स्वाभिमान अभिमान कळाला महाराज. बुद्धी आणि नैतिकता आणि कौशल्य ज्या राजाकडे होतं तो छत्रपती या मातीमध्ये मला राजा आवडतो शिवबा. त्याचं कारण असं आहे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. आणि हिंदूंशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला राजा हो. माझा राजा मला एका गोष्टीमुळे आवडतो. ऐका महाराज, ज्या वेळेला लाल महालामध्ये शाहिस्ते खानाची बोटे राजानं तोडली आणि महाराज एक हेर पळत आला. शाहिस्ते खानाला म्हटलं हुजूर अल्लाह की मेहरबानी रात में दस्त करना चाहिए. आज आनंद आहे. काय झालं आपण जिंकलो ना. शाहिस्ते खान म्हटला जिंकलो नाही. दुसरा हेर पळत आला. शाहिस्ते खानाला म्हटला शाहिस्ते खानजी तुमची बहीण शिवाजी महाराजाच्या मावळ्यानं पळवली. एवढा शब्द ऐकला शत्रू सुद्धा माझ्या राजाबद्दल काय बोलला ऐका. शाहिस्ते खान म्हणत होता अरे अरे ऐक हिरा ऐक. शिवबा राजाचं वैर फक्त आणि फक्त आपल्या बरोबर आहे. शत्रुसी त्याचं वैर आहे. पण परक्याच्या स्त्रीला सुद्धा आई आणि बहीण म्हणणारा एकमेव राजा आहे. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराज समोरच्या स्त्रीला सुद्धा आई म्हणणारा, दुश्मनाच्या स्त्रीला बहिणी त्या ठिकाणी बहीण म्हणणारा एकमेव राजा तो छत्रपती आहे. त्या राजांच्या मातीत आम्ही तुम्ही जन्माला आलो. कैलासवासी त्या ठिकाणी महाराज दशरथ पांडुरंग पाटील निर्मळ दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण आलो. तुका म्हणी अलोकीचे व्यवहारे नाका डोळे दुरे भरून राहू. त्याचंही कल्याण आपलंही कल्याण याचा आनंद घ्या. त्याचं वाटलं झालं पाहिजे ना आपलं कल्याण झालं पाहिजे असं कधीच मनात आणू नका. आपणही आनंदी राहा, सुखी राहा, प्रेमानं राहा, आनंदात राहा. पांडुरंगाचं भजन करा. वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्याला जपा. वाचवणारा तोय, तारणारा तोय, राजाचा रंग करणारा तोय, बुद्धी देणारा तोय, चालना देणारा तोय, या जगातून नेणारा येतोय, जगात आणणारा येतोय, चांगलं करून घेणारा तोय. फक्त कोणाचं वाईट करू नका. एवढा संदेश जाताना घरी घेऊन जा. झालेली सेवा भगवान परमात्म्या चरणी आपण या ठिकाणी समर्पित करू. हो आज या ठिकाणी महाराज गोड असा उभा महाराष्ट्र ज्या चॅनलला बघतोय आणि खरोखर महाराज माझे अनेक व्ह्यूज त्या ठिकाणी माझ्या चॅनलला आहे. ते आमचे त्या ठिकाणी माऊली फोटोग्राफर आमचे शूटिंगवाले दादा त्यांचं त्या ठिकाणी कॅमेरा शूटिंग आहे. हाही कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. उभा महाराष्ट्र त्यांचा चॅनल बघतो. असा त्यांची प्रगती या ठिकाणी या चॅनलची हो ही भगवान परमात्म्याकडे विनंती करतो. आणि गायनाचार्य मृदुंगाचार्य आहे. गोड आमच्या ताजने दादांची सिस्टीम आहे. आपण सर्व मंडळी या सुखामध्ये त्या ठिकाणी दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर नवनाथजी महाराज आहे, सोमनाथजी महाराज आमचे अरुण बाबा आहे, गावातील भजनी मंडळ आहे, त्या ठिकाणी आमचे सिंतवाले दादा आहे, मृदुंगाचार्य आमचे त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज विनेकरी बाबा आहे. सर्वांना धन्यवाद आणि सेवेला विराम. विठाल जय जय विठाल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.